नमस्कार. आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोसावी. त्यांची मुलाखत. प्रमुख अतिथी आलेले आहेत कृष्णा गोसावी. यांचं कार्य आहे पत्रकारिता क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात गेली 36 वर्ष लगातार ते काम करत आहेत. त्या माध्यमातून त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. त्याच्याशी आपण गप्पा करूयात. नमस्कार सर. नमस्कार. मला जरा तुमचा परिचय द्या. माझं नाव कृष्णा रामचंद्र गोसावी. मी कोकण विभागातला आहे आणि गेली 36 वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे. पत्रकारिता करता करता सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांची ओळख करून त्यांची कामात सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. मी करतो. पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं गाव कुठलं प्रॉपर? मी कोकणवासी आहे. गावाला रत्नागिरी जिल्हा आहे. तालुका चिपळूण आहे. या गावातून मी आहे. कुशवडे गावातून मी आहे. हा. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील मी माझं काम चालू आहे. जवळजवळ 6 जिल्ह्याचा मी उपकार्याध्यक्ष आहे. कुठल्या? आमचे कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ म्हणून आहे. रजिस्टर आहे. त्याच्यावरती मी उपकार्याध्यक्ष आहे. मोठमोठे लोक आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून आमचा जो गोसावी समाज किंवा सामान्य वर्ग यांना न्याय मिळावा किंवा त्यांना सामाजिक दृष्टिकोन फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि प्रेसच्या माध्यमातून बऱ्याच ओळखी असतात, त्याचा फायदा आपल्या समाजाला व्हावा, तरुण वर्गाला व्हावा, जेणेकरून महिला वर्गाला व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. आता पत्रकारिता गेली 36 वर्ष तुम्ही करताय, तर पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक आवाज तुम्ही उठवले असतील, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही त्यावरती बातमी केली असतील. गेल्या 36 वर्षात असं तुम्हाला कुठं वाटलं का की नाही या बाबतीत थोडा आवाज उठवायला पाहिजे होता किंवा खूप महत्वाचा विषय आपल्याकडून राहिलाय, असं कुठली गोष्ट आहे का? नाही, विषय पत्रकारिता हिशोबाने आम्ही सगळं विषय हाताळतो. परंतु आजच्या तारखेला जो मला भेडसावतोय प्रश्न असा की बेरोजगारी. सरकार कुठलंही येऊ दे, स्थापन होऊ दे, प्रत्येक जण आपला फायदा बघतोय. कुठलंही सरकार असू दे, कोणाला नाव ठेवायची गरज नाही, घ्यायची गरज नाही. परंतु इलेक्शनच्या वेळेला फक्त बेरोजगारी, गरिबी हा विषय असतात. इलेक्शन संपलं, निवडणूक संपली की सगळं विसरलं जातं. सामान्य माणूस भरडला जातो, वोट करतो, नंतर त्याचं काहीच होत नाही. तर हा विषय प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे. आणि आज आमच्या कार्यालयाचं शिव उद्योग संघटनेचं भवनाचं उद्घाटन झालं आहे. माननीय अध्यक्ष आपल्या याचे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीमान दीपक काळत साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांचेही स्वागत आहे. तसेच आमचे श्री संतोष बनसोडे मीडिया सचिव महाराष्ट्र आहेत, ते देखील होते. खूप बरं वाटलं. आणि ह्यांच्या आतापर्यंत मी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम केलं आहे. समाजसेवा केली आहे, लोकांनी सेवा केली आहे, न्याय मिळवून दिलाय वेगवेगळ्या विषयांना. या माध्यमातून किंवा ह्या संघटनेच्या माध्यमातून देखील तेच कार्य करावं आणि मला आवडेल करायला. महत्वाचा मुद्दा तुम्ही घेतला की बेरोजगारी हा विषय खूप गंभीर समस्या आहे आपल्या देशातच. आणि राजकीय क्षेत्राचे कार्यरत आहेत किंवा जे सरकारमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या लेवलला खूप काम असतं, त्यांच्या पातळीवर. ते सगळ्यांना घराघरात जाऊन ते मदत नाही करू शकत. पण एक व्यक्ती म्हणून किंवा आपल्या परीनं तुम्ही काम करताय. दुसरी गोष्ट, तुम्ही जो मुद्दा म्हटला की बेरोजगारीचा खरंच प्रश्न मोठा आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही ज्या शिवउद्योग मध्ये काम करताय त्या शिवउद्योग संघटनेच्या वतीनं लोकांना रोजगार द्यायचं काम करताय, व्यवसाय देणार आहात. कसं आहे सर की प्रत्येकाला वाटतं की आपण सेवा करावी, समाजसेवा करावी, हा प्रश्न सोडवावा, तो प्रश्न सोडवावा. परंतु ते एकट्या माणसाचं काम नाही. एकटा माणूस किती मोठा असताना किती विलंब असते ते शक्य होत नाही. त्याच्यासाठी पाठिंब्याची गरज असते, सामाजिक म्हणा किंवा राजकीय म्हणा सपोर्टची गरज असते. आणि शिवउद्योग संघटना, शिवउद्योग हे जे संघटना आहे, ह्या माध्यमातून मी गरीबातील गरीब माणसा, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचू शकतो, त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. ऑलरेडी शिवसेना घराघरात आहे, म्हणजे गावागावात आहे शिवसेना. शहरापासून अगदी गावापर्यंत शिवसेनेचं प्रतिनिधी आहे. शिवउद्योग एक माध्यम आहे, लोकांपर्यंत एक माध्यम आहे. बरोबर आहे. आणि सगळे पदाधिकारी ते सगळं आपापल्या परीने काम करतात. खूप चांगला विषय तुम्ही घेऊन काम करताय. येऊन आपला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.